उषा जाट नाशिक आपल्या या चॅनलमध्ये व हिरव्या माठाची भाजी आजच्या या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। माठाची भाजी खूप जास्त औषधी गुणांनी परिपूर्ण आहे। या भाजीमध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये फायबर असतात, खनिजे असतात, तसेच विटामिन्स भरपूर जास्त प्रमाणात असतात। जर आपणास पित्त होण्याची समस्या असेल तर माठाची भाजी अवश्य खावी, त्याने पित्त होण्याचे प्रमाण फार जास्त कमी होते। माठाची भाजी ही तुम्ही बघू शकता, समोर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मोठ्या मोठ्या पानांची अशी ही भाजी असते आणि हा हिरवा माठ आहे म्हणून या भाजीचा संपूर्ण रंग हिरवा आहे। तसेच ही माठाची भाजी काही ठिकाणी लाल रंगाची पण मिळते, म्हणजे तिचा एक वेगळा प्रकार आहे। लाल रंगाची माठाची भाजी पण मिळते, ती त्या भाजीचे सेवन केल्याने रक्ताचे देखील भरपूर प्रमाण आपल्या शरीरात वाढतं। कोणी कोणी तुम्ही ही भाजी निवडून घेतली या पद्धतीने तरी देखील चालेल। जे कोवळे देठ आहेत ते देखील आपल्याला खुडून घ्यायचे आहेत असे, किंवा तुम्ही कापून घेतले तरी देखील चालेल। आणि जर तुम्ही भाजी चिरून घेतली तरी देखील चालेल, परंतु माझ्या घरामध्ये अशी खुडून घेतलेली भाजी जास्त आवडीने खाल्ली जाते, म्हणून मी इथे भाजी चिरून न घेता खुडून घेत आहे स्वच्छ अशी। भाजीचे जेही पानं, म्हणजे कसं पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण असतं आणि भाजींवर अळी वगैरे भरपूर असतात, तर अशी पानं घ्यायची नाहीत की ज्यावर अळीने डंख मारलेला असेल किंवा कुरतडलेली असेल। तर भाजी स्वच्छ निवडून घ्यायची, त्यानंतर भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तुम्ही जर भाजी चिरून घेणार असाल तर सुरुवातीलाच तुम्ही भाजी निवडण्याआधीच भाजी स्वच्छ धुवून घ्यावी व नंतर चिरून घ्यावी, म्हणजे त्यातले जीवनसत्व पाण्यासोबत वाहून जाणार नाही। तर मी इथे भाजी खुडून घेतलेली आहे म्हणून मी इथे म्हणजे भाजी नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। कसं हे ज्या पालेभाज्या असतात ना, तर पाऊस जेव्हा पडला जातो तर पावसाचे जे मातीचे थेंब वगैरे उडून भाज्यांवर चिकटलेले असतात किंवा इतरही धूळ वगैरे बसलेली असते, त्यामुळे भाज्या छान व्यवस्थित धुवून घेणं फार गरजेचं असतं। नाहीतर सुक्या भाज्या तुम्ही बऱ्याच वेळा खाताना कधी कधी असं राळ आपल्याला शेवटी एकदम कढईच्या तळाशी अगदी आपल्याला चमच्याला जाणवते की यामध्ये राळ वगैरे राहिलेली आहे, म्हणून भाजी स्वच्छ धुवून घेणं फार गरजेचं आहे। इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं पाणी निघेपर्यंत भाजी छान धुवून घेतली आहे व निंथळून घेण्यासाठी बाजूला एका भांड्यात काढून घेतलेली आहे। आता आपण भाजीला छान अशी फोडणी देऊन घेऊया। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही माठाची भाजी आपण बनवणार आहोत। त्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया। मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या व सोबत लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत व अगदी 2 मुठी मी एक शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर शेंगदाणे टाकायचे नसतील तर नाही टाकले तरी देखील चालेल। आपल्याला लसूण, लाल हिरवी मिरची व शेंगदाण्याचा जाडसर असा कूट तयार करून घ्यायचा आहे, पाणी न टाकता। आता आपण भाजीला छान फोडणी देऊन घेऊया। भाजीला फोडणी देण्यासाठी तेल छान मी मस्त गरम करून घेतलंय व त्यामध्ये मी अगदीच अर्धा चमचा जिरेचा वापर केलेला आहे। जिऱ्यांमुळे काय होतं, भाजीची चव खूप छान वाढते। इथे आपण धुतलेली व निंथळून घेतलेली जी भाजी आहे ती आता कढईमध्ये घालून घेऊया, अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये। आणि त्यानंतर आपल्याला 2 चमच्यांचा वापर करून ही भाजी छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। जर तुम्ही इथे काट्याचे 2 चमच्यांचा वापर करत आहे, जर तुमच्याकडे काट्याचे चमचे नसतील तर तुम्ही साधे 2 पोहे खाण्याचे चमचे असतात ना, ते जरी घेतले ना तरी त्याने व्यवस्थित दोन्ही म्हणजे बाजूने आपण ही भाजी छान अशी मस्त मिक्स करू शकतो, तेलामध्ये परतवून घेऊ शकतो। भाज्या जोपर्यंत तेलात परतल्या जात नाही ना तोपर्यंत त्या खूप जास्त म्हणजे जागा व्यापतात, परंतु जशी ही तेलात परतली गेली की भाजीमधले जेही पाणी असतं ना ते फोडणीत उतरून नंतर शोषायला आटायला मदत होते। त्यानंतर भाजीला फार कमी जागा लागते। तुम्ही बघू शकता इथे माझी अजून बरीचशी भाजी बाजूला राहिलेली आहे। मी थोडी थोडी करून कढईमध्ये जशी म्हणजे मिक्स करता येईल, तेलात छान परतवून घेता येईल या पद्धतीने थोडी थोडी भाजी घेऊन मी व्यवस्थित चमच्याने मिक्स करत राहून छान परतवून घेणार आहे। भाजीमध्ये मी अजून मीठ घातलेलं नाही, कारण ज्याही हिरव्या भाज्या असतात त्यामध्ये जर सुरुवातीला मीठ जर घातलं ना तर त्यांचा जो ओरिजिनल हिरवा रंग असतो ना, जो पाहायला इतका सुंदर वाटतो, तर तो रंग उडून जातो। शिवाय भाज्या परतताना त्यामध्ये पाण्याचं प्रमाण म्हणजे उतरलेलं असतं, भाज्यांमध्ये जेही पाण्याचं प्रमाण असतं ते फोडणीत उतरलेलं असतं, त्यामुळे कदाचित मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। म्हणून लक्षात ठेवा, भाजीचा हिरवा रंग कायम राहण्यासाठी किंवा जास्त वेळ तसाच टिकून राहण्यासाठी सुरुवातीला भाजीमध्ये मीठ न टाकता भाजी छान परतवून घ्यायची, छान अशी शिजवून घ्यायची व अर्धी भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये
यामध्ये मीठ आपण टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता भाजी मस्त तेलात परतवून झालेली आहे। आता अगदीच मी अर्धा कपभर पाणी टाकून यावर शिंपडून घेणार आहेत। आपल्याला ही भाजी खाली लागणार नाही किंवा करपणार नाही याची काळजी घेऊन आपण मंद गॅसवर झाकण ठेवून ही भाजी अगदी 5 ते 1 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत। 5-1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपण टाकलेलं पाणी शिवाय भाजीमध्ये असलेलं पाणी छान मस्त ह्या भाजीमध्ये जे देठं वगैरे असतील ना तर तेही छान शिजण्यासाठी पुरेसे ठरतात आणि छान मस्त भाजी शिजली जाते। आपण चेक करून बघूया भाजीचा एखादा देठ वगैरे बघून या पद्धतीने भाजी छान शिजलेली असली की त्यामध्ये आपण वाटण जे तयार केलेलं आहे शेंगदाण्याचं तर ते यामध्ये घालू शकतो। जर तुम्हाला शेंगदाणे नसतील घालायचे तरी देखील चालेल। तर तुम्हाला फक्त जर हिरवी मिरची लाल मिरची किंवा लसूण तर सोबत तुम्ही कांदा देखील टाकला तरी चालेल, परंतु फोडणीत कांदा परतवून घ्यायचा सुरुवातीला, हे मात्र लक्षात ठेवा। इथे मी मसाला जेही शेंगदाण्याचं वाटण होतं त्यासोबतच मी इथे मीठ देखील घालून घेतलेलं आहे। आता आपण छान व्यवस्थित शेंगदाण्याचं जे वाटण आहे ते व भाजी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तसेच मीठ देखील आपल्या भाजीला सगळ्या बाजूने लागलं पाहिजे। या पद्धतीने चमच्याने मिक्स करत राहणार आपण ही भाजी छान अशी मिक्स करून घेणार आहोत। भाजी आपली ऑलरेडी शिजलेली आहे, परंतु आपण थोडासा पाण्याचा अंश असतो ना त्यामुळे भाजी थोडीशी अशी रसभरीत किंवा सरभरीत अशी दिसली जाते। तर तुम्हाला जितकं एकदमच जर कोरडी करायची असेल तर छान मंद गॅसवर 1-2 मिनिटासाठी छान पुन्हा एकदा परतवून घ्यायची। तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार असणार आहे। आजचा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर माझ्याकडनं काही चुका होत असतील तर त्या देखील सांगा। माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या चुका मी माझ्या नक्कीच कमी करणार। तर ही भाजी अगदीच कोणत्याही भाकरीसोबत चव वाढवणारी आहे, आपल्या शरीरासाठी उपयुक्त देखील आहेत। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।